गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक ओपन करा आणि नोटबुक सुद्धा ओपन करा. ओके, तर आज आपण नेक्स्ट लेसन घेणार आहोत. तर मी स्क्रीन प्रेझेंट करते. सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके, so today we are going to start new lesson number 9, SCM and LCM. ओके, तो आप लोगों को पता है, तुम्हाला माहिती आहे का SCF म्हणजे काय? SCF मीन्स हाईएस्ट कॉमन फैक्टर. जो आप लोग कॉमन फैक्टर निकालते हो ना, आप लोगों को पता है फैक्टर कैसे निकालना है? सगळ्यांना माहिती आहे ना फॅक्टर कसे काढायचे आहेत? तर त्याचा कॉमन हायेस्ट कॉमन फॅक्टर मीन्स आप लोगों को म्हणजे तुम्हाला दोन नंबर्स दिलेले असतील आणि तुम्हाला सांगतील की त्याच्यातला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढा. तर पहिले तुम्ही काय करणार, एका नंबरचा फॅक्टर काढणार, दुसऱ्या नंबरचा सुद्धा फॅक्टर काढणार, नंतर त्याच्यातला तुम्ही कॉमन फॅक्टर कुठला तो तुम्ही काढणार, कॉमन फॅक्टर काढणार आणि त्या कॉमन फॅक्टर मधला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढणार. ओके, कळालं सगळ्यांना? SCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि LCM मीन्स, LCM म्हणजे काय? लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल. ओके, सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय ना? ओके, सॉरी. चला आपण स्टार्ट करूया. तर लेट्स रिकॉल. आता लास्ट क्लास मध्ये आपण डिव्हिजिबिलिटी बघितली आहे. तर सगळ्यांना डिव्हिजिबल फॅक्टर काढता येणार. सगळ्यांना माहिती आहे कुठला नंबर कुठल्या नंबरनी डिव्हिजिबल होतो, डिवाइड होतो. तर सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. ओके, लास्ट टाइम आपण बघितलंय. तर आता इथे तुम्हाला काय दिलंय, लेट्स रिकॉल. इन द एम्प्टी बॉक्सेस राईट द प्रॉपर वर्ड्स डिव्हिडंड, डिवायझर, क्वेश्चन अँड रिमाइंडर. ओके, तर तुम्हाला माहिती आहे कशाला डिव्हिजर बोलतात, कशाला डिव्हिडंड बोलतात? माहिती आहे ना सगळ्यांना? क्वेश्चन म्हणजे कुठे क्वेश्चन, कशाला क्वेश्चन बोलतात आणि रिमाइंडर कशाला बोलतात? सगळ्यांना माहिती आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगा एकदा सगळ्यांना. डिव्हिडंड, डिवायझर. ओके, आणि जेव्हा मी क्वेश्चन विचारणार, स्क्रीन दिसते का, व्हॉइस क्लिअर आहे, तेव्हाच फक्त चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं आहे. ओके, कंटिन्युअस चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करत राहायचं नाहीये. चला, तर तुम्हाला माहिती आहे कशाला डिव्हिजर बोलतात, कशाला डिव्हिडंड बोलतात, कशाला क्वेश्चन बोलतात, कशाला रिमाइंडर बोलतात. इथे तुम्हाला ते कम्प्लीट करायचं, फिलिंग द ब्लँक्स. ओके, आता आपण पुढे जाऊया. वेन वी डिवाइड 36 बाय 4. ओके, आपण जेव्हा 36 ना 4 ने डिवाइड करतो तर रिमाइंडर इज 0. रिमाइंडर काय असतं? 0 असतो. देअरफॉर 4 इज अ फॅक्टर ऑफ 36 अँड 36 इज मल्टिपल ऑफ 4. म्हणजेच काय, 36 चा फॅक्टर काय आहे? 4 हा 36 चा फॅक्टर आहे आणि 4 हा मल्टिपल ऑफ काय आहे? 36 आहे. 36 हा मल्टिपल ऑफ 4 आहे. ओके, म्हणजेच काय? डिव्हिजिबल बाय 4. ओके, आता डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टी चेक करताना सुद्धा आपण काय करत होतो? मल्टिपल काढत होतो ना. 36 चे मल्टिपल काय होते ते आपण सगळे फाइंड आउट करत होतो. तर वेन वी डिवाइड द 36 बाय 4, the remainder is 0 means the 4 is factor of 36 and the 36 is a multiple of 4. When we divide 65 by 9,
जर आपण 65 ला 9 नी काय केलं, डिवाइड केलं, तर त्याचा रिमाइंडर काय येतो, 0 येतो. म्हणजेच काय, 9 इज अ सॉरी when we divide the 65 by 9, remainder is not a 0, sorry, is a not a 0, remainder 0 येत नाही. म्हणजे काय, 9 is a not a factor of 65. काय, हा जो 9 आहे तो 65 चा फॅक्टर नाहीये आणि तो त्याचा मल्टिपल सुद्धा नाहीये. ओके, कळालं सगळ्यांना. डिव्हिजिबल म्हणजे त्या जो नंबर आहे त्याला त्या नंबरनी काय व्हायला पाहिजे, पूर्ण डिवाइड व्हायला पाहिजे, त्याचा रिमाइंडर काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे, तेव्हाच तो काय त्याचा मल्टिपल असणार आणि त्याचा फॅक्टर असणार. ओके, आता इथे दिले तुम्हाला 30 फॅक्टर्स ऑफ 36. कुठले कुठले दिलेत, 36 ला कशा कशाने डिवाइड होतं, त्याचा फॅक्टर्स कसे काढायचे माहितीये सगळ्यांना. बघा बोर्डवर दाखवते मी तुम्हाला. आता 36, आता तुम्हाला याच्या डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टी काय करायची, यूज करायची. आता 36 आहे तर आपण काय बघू शकतो, यांनी 2 नी डिवाइड होऊ शकतो ना, कारण याचा जो युनिट प्लेसला आहे तो 2 च्या मल्टिपल मध्ये, तर आपण 2 नी याला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. तर 36, आता फॅक्टर काढायचे त्याला, तर 2 नी डिवाइड केलं काय येणार, 2 1 जार 2. ओके, तर 3 मधून 2 कॅन्सल झाले, किती राहिले, 1 1 आणि हा 16 झाले, तर 2 8 जार 16. ओके, परत 18 ला 2 नी काय होऊ शकतं, फॅक्ट 2 नी डिवाइड होऊ शकतो, मग काय येणार, 2 9 जार 18. ओके, मग 3 नी डिवाइड, आता 9 2 च्या टेबल मध्ये 9 नाहीये, सॉरी 9 नाहीये, तर आपण कशाने जाणार, 3. आपल्याला माहितीये 9 हा 3 नी डिवाइड होतो, मग काय येणार, 3 3 जार 9. ओके, परत आता 3 ला आपण 3 नी काय करणार, डिवाइड करणार, 3 3 3 जार 3 1 जार 3. ओके, तर हे झाले फॅक्टर त्याचे, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ओके, कळते सगळ्यांना. म्हणजेच काय, फॅक्टर ऑफ 36 इज 1 2 3 4. 1 नी त्याला होऊ शकतो, 1 फॅक्टर असतो, सगळ्यांचा कॉमन 1 फॅक्टर असतोच. 2, कारण 36 मी आता सांगितलं युनिट प्लेसला 6 आहे म्हणून 2 3 6 प्लस 3 करा तुमचं. जर तुम्ही 36 चं सम केलं, 3 ची डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टी काय आहे, दोन्ही डिजिटचं काय यायला पाहिजे, सम यायला. सम किती यायला पाहिजे, जो सम येईल तो 3 च्या टेबल मध्ये असायला पाहिजे. तर काय ना, 6 प्लस 3 9, मग 3 ने डिवाइड होतो. 4 चा काय प्रॉपर्टी आहे, 4 ची प्रॉपर्टी काय होती, आता 4 च्या टेबल मध्ये 36 आहेत ना, माहितीये सगळ्यांना आहेत, 9 4 जार 36, मग 4 येणार. 6 च्या टेबल मध्ये सुद्धा 36 आहे, 6 6 जार 36. परत 9 च्या टेबल मध्ये, 12 च्या टेबल मध्ये सुद्धा आहे, 12 2 12 3 जार, हा 12 3 जार 36. तसंच 18 च्या टेबल मध्ये 18 2 जार 36 आणि 36 ला 36 नी सुद्धा डिवाइड होईल. ओके, तसंच 48 चे तुम्हाला काढायचे आहेत फॅक्टर्स. आणि जे आता बघा इथं 36 आणि 48 चे फॅक्टर्स निघालेत. आता याच्यातलं कॉमन फॅक्टर आपल्याला शोधायचे. ओके, तर कुठले कुठले कॉमन सेम फॅक्टर दिसतात तुम्हाला, 1 दिसतोय कॉमन आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, नंतर 12 आहे आणि नंतर फक्त 12 आहे. किती आहे, 12 आहे. ओके, तर हे सगळे झाले त्यांचे कॉमन फॅक्टर. ओके, कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का. ओके, तर चला आता आपण एक्सरसाइज घेऊया. फर्स्ट एक्सरसाइज आहे ती प्रॅक्टिस सेट, कॉमन फॅक्टर्स काढायचे तिथे तुम्हाला. ओके, तर बघा इथे काय दिलंय, 12 आणि 16. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ ए गिवन नंबर्स अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर. आता इथे 12 आणि 16 चं चला कॉमन फॅक्टर काढा. सगळ्यांनी नोटबुक ओपन करा आणि कॉमन फॅक्टर काढा. चला, 12 आणि 16. 12 चे कुठले कुठले कॉमन फॅक्टर येणार आणि 16 चे कुठले कुठले येणार, चला काढा.
चला सगळ्यांनी कॉमन पहिले फॅक्टर्स काढा 12 आणि 16 आणि झाल्यावर कम्प्लीट आहे म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा. झाले सगळ्यांचे फॅक्टर काढून 12 चे फॅक्टर आणि 16 चे. ओके, चला मी सांगते तुम्हाला बोर्डवर काय काय फॅक्टर आले असतील 12 चे. बघा 12 चे कुठले कुठले फॅक्टर, म्हणजे 12 ला कशा कशाने डिवाइड होतं ते तुम्हाला लिहायचंय. आता 12 ला कशा कशाने डिवाइड होतं, चला 1 हा कॉमन आहे सगळ्यांना. 1 नंतर 2 नी डिवाइड होतं का 12 ला होतं, त्याचा रिमाइंडर 0 येतो. 2 6 जार 12. नंतर 3 ने होतं का डिवाइड, होतं. 3 4 जार 12. 4 ने सुद्धा होतं. 4 3 जार 12. 5 ने होतं, नाही होत. 6 ने होतं. 6 2 जार 12. 7 ने होतं का, नाही होत. 8 नी पण नाही होत. 9 नी पण नाही होत. 10 नी पण नाही होत. 11 नी पण नाही होत. डायरेक्ट 12. ओके, तर झाले हे कॉमन फॅक्टर ऑफ 12 चे. आता 16 चे कॉमन फॅक्टर बघा. 1 कॉमन आहे. नंतर 2 नी पण आता 2 8 जार 16. नंतर 4 4 जार 16. 8 2 जार 16 आणि 16 1 जार 16. ओके, तर समजलं सगळ्यांचे कॉमन फॅक्टर, सगळ्यांचे फॅक्टर राईट आहेत का बघा जरा. सगळ्यांचं मी जे आन्सर सॉल्व्ह केलं ते सगळ्यांचं आलंय का. ओके, आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कुठले, CF कॉमन फॅक्टर. ओके, तर बघा 1 कॉमन आहे. 1 1 1 लिहिला. 2 सुद्धा आहे. 3 नाहीये. 4 आहे कॉमन. आणि अजून काय, काहीच नाही. तर हे त्याचे कॉमन फॅक्टर झाले 1 2 4. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का आता. CF मीन्स कॉमन फॅक्टर, त्याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. ओके, सगळ्यांना कळालं. चला पुढे जाऊया. नेक्स्ट काय दिलंय, 21 आणि 24. चला सॉल्व्ह करा. पहिले फॅक्टर काढा आणि झाल्यानंतर मला सांगा 21 आणि 24. सगळ्यांनी बुक मध्ये सॉल्व्ह करायचं. इथे चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय जेव्हा विचारणार तेव्हा पहिले बुक मध्ये सॉल्व्ह करा. सगळ्यांनी बुक मध्ये नोटबुक ओपन करा आणि सॉल्व्ह करा सिस्टमॅटिक. झालं सगळ्यांचं. ओके, तर कॉमन फॅक्टर काय आला सगळ्यांचा, 1 3. व्हेरी गुड. तर 1 3 इज अ कॉमन फॅक्टर. 2 नाही येणार, 3 येणार.
2 नहीं आता है, कॉमन फैक्टर इज 1 3। 21 को 2 से नहीं डिवाइड होता है कंप्लीटली, तो 2 कहाँ से आया आपका? 24 को होता है 2 से डिवाइड। यस, ओके, समझ में आया सब लोगों को? तो चलिए नेक्स्ट लेते हैं, कौन सा है? 25 एंड 30, चलिए करिए, नोटबुक में सॉल्व कीजिए। 25 और 30 सही ने सॉल्व करा? झालं सगळ्यांचं कंप्लीट? तर कुठले कुठले आले? कॉमन फॅक्टर काय आलंय? क्या आया कॉमन फैक्टर? 1 5, वेरी गुड। तो 1 5 इज अ कॉमन फैक्टर। तो चलिए नेक्स्ट वाला सॉल्व कीजिए। नेक्स्ट कौन सा क्वेश्चन है? ट्वेंटी फोर और 25 उसका निकालिए। चलिए 24 एंड 25 चा काढा कॉमन फॅक्टर। आया सबका? 21 एंड 24 का, 25 4 एंड 25 का क्या आया कॉमन फॅक्टर सबका? सगळ्यांचं कॉमन फॅक्टर काय आला 24 एंड 25 चं? यस 1। एक ही कॉमन फैक्टर है उसका, वो भी 1। ओके, सबको समझ में आया? सगळ्यांना कळालं? एक्सरसाइज घरी तुम्हाला परत सॉल्व करायची है, घर पे आपको फिर से ये सॉल्व करना है होमवर्क में, तब आपकी प्रैक्टिस हो जाएगी। ओके, चला आता नेक्स्ट बघूया पार्ट आपण। HCF। अब देखना है हम लोगों को हाईएस्ट कॉमन फैक्टर। ओके, मैंने आप लोगों को बताया था स्टार्टिंग में, HCF मीन्स हाईएस्ट कॉमन फैक्टर। ओके, तो देखिए यहाँ पे क्या दिया है। My aunt has brought new two ribbons of different colors, one 12 meters long and other 18 meters long. Both the ribbons have to be cut into pieces of the same length. So what should be the maximum length of each piece? तो देखिए यहाँ पे क्या दिया है, इथे काय सांगितलंय तुम्हाला? आता एका एक मुलगी एक गर्ल आहे, तिच्या मावशीने तिला काय आणलंय? रिबिनचे 2 रिबिन्स आणले, 2 रिबिन्स आणलेत, आणि एक रिबिन 12 मीटर लॉंग आहे आणि एक 18 मीटर लॉंग आहे। तर तिला आता ते बोथ रिबिन, दोन्ही रिबिन काय करायचं, सेम पीस मध्ये कट करायचे तिला।
तर आता तिला कुठली मॅक्झिमम लेंथ ती पीस करणार दोघांचा, म्हणजे जे कॉमन असेल नंबर, तर ते कुठले असेल ते तिला काढायचे. व्हॉट शुड बी द मॅक्झिमम लेंथ ऑफ इच पीस, तर दोघांच्या मध्ये म्हणजे दोघांचे सेम पीस होण्यासाठी कुठला नंबर परफेक्ट असेल, कुठला नंबर मॅक्झिमम असेल, तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके, क्वेश्चन कळाला सगळ्यांना? ओके, चला आता क्वेश्चन काय करणार, आता आपण पहिले काय करणार, आता आपल्याला दोन नंबर दिलेत आणि दोन रिबिन्स आहेत वेगळ्या वेगळ्या लेंथच्या, तर आपल्याला त्याच्या सेम म्हणजे सेम याच्यामध्ये सेम लेंथ मध्ये काय करायचं, आपल्याला त्याचं कटिंग करायचे, पीसेस करायचे. तर काय करणार पहिले आपण, जसं आपण कॉमन फॅक्टर काढतो तसंच करणार. काय करणार, पहिले फॅक्टर ऑफ 12 मीटर लॉंग जी रिबीन आहे तिचे फॅक्टर काढणार, नंतर 18 मीटर लॉंग रिबीन आहे तिचे फॅक्टर काढणार, नंतर त्याचा काय करणार, कॉमन फॅक्टर काढणार. ओके, तर बघा इथे काय दिलंय, 12 चे फॅक्टर 1 2 3 4 6 12 आणि 18 चे काय दिले 1 2 3 6 9 18. हा, आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कुठले आहेत, 12 18 आणि सॉरी काय कॉमन फॅक्टर 1 2 3 आणि 6. कुठले कुठले कॉमन फॅक्टर आहे, 1 2 3 आणि 6. आता याच्यामध्ये 1 2 3 6 याच्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम कुठला फॅक्टर आहे, कॉमन फॅक्टर आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर कुठला आहे, 1 2 3 6 मध्ये 6 ना, तर देअरफॉर द मॅक्झिमम लेंथ ऑफ इच पीस शुड बी 6 मीटर. तर त्याचा जर रिबिन आहे दोघांच्या रिबिन, तर मॅक्झिमम लेंथ कुठल्या लेंथ मध्ये ते कट करणार पीस, 6 मीटर लॉंग मध्ये ते काय करणार, कट करणार. ओके, समजलं सगळ्यांना? तर याचा अर्थ म्हणजे काय, एससीएफ काढलाय इथे. एससीएफ म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर काढलाय. काय नाही करायचंय, जे तुम्ही आतापर्यंत कॉमन फॅक्टर काढले तेवढे काढायचे, फक्त नंतर काय करायचं, जो कॉमन फॅक्टर येईल त्याच्यामध्ये फक्त बघायचंय कुठला हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? ओके, चला आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट सुद्धा एक सॉल्व एक्झाम्पल दिलेला आहे. There are 20 kg jawar and 50 kg wheat in a shop. So all the grains is to be packed in a bag. If all the bags have a equal weights of a grain, so what is the maximum weight of the grain that can be filled in each bag? तर बघा काय क्वेश्चन विचारलंय, एका शॉप मध्ये काय आहेत 20 केजी हे आहेत काय जवार आहे आणि 50 केजीस काय वीट आहे, आणि त्या सगळ्यांचे जे धान्य आहेत ते सगळे ज्वारी आणि ज्वारी आणि गहूचे त्यांचे बॅग्स भरून ठेवले, त्यांनी पोती भरून ठेवलेत. पण ते आणि सगळे बोलतात की ते पोते काय आहे, ते जे बॅग्स आहेत ते इक्वल लेंथचे, इक्वल वेटचे. तर आपल्याला काढायचे ते त्याच्यामध्ये जो मॅक्झिमम वेट त्या ग्रेन म्हणजे जेवढ्या वेटचं त्यांनी जे हे बॅग फिल केलंय तो नंबर किती आहे, काय त्याचं वेट किती असणार ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर पहिले काय करणार तुम्ही, काय करणार तुम्ही पहिले त्याचं कॉमन फॅक्टर काढायचं. ओके, सगळ्यांनी पहिले तुम्ही काय करायचं, त्याचा कॉमन फॅक्टर काढायचं. कशाचा कॉमन फॅक्टर काढणार, जे ते बॅग्स आहेत त्याचे सगळ्याचे काय करायचे, कॉमन फॅक्टर काढायचे आहेत. ओके, आणि नंतर त्याचा कॉमन फॅक्टर काढल्यानंतर त्याच्यातला कॉमन फॅक्टर तुम्हाला शोधायचा आहे. आणि जो कॉमन फॅक्टर आहे त्याच्यातला काय करायचं, एचसीएफ काढायचं. एचसीएफ म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, सगळ्यांना कळालं?
कळालं सगळ्यांना? तर बघा इथे त्यांनी काढलेले आहेत फॅक्टर, 20 चे फॅक्टर काढलेत, 50 चे फॅक्टर सुद्धा काढलेत. कॉमन फॅक्टर काढलेत त्यांचे 1, 2, 5 आणि 10. आणि त्या कॉमन फॅक्टर मध्ये ग्रेटेस्ट कुठला आहे? कॉमन फॅक्टर 10. तर त्यांचं काय आलंय मग? देअरफॉर अ मॅक्झिमम ऑफ 10 kg ऑफ ए ग्रेन कॅन बी फिल्ड इन इच बॅग. तर प्रत्येक बॅग मध्ये किती किलो ग्रेन धान्य भरलेलं असणार आहे? 10 kg. ओके, कळालं सगळ्यांना? To find the HCF of a given number, we make a list of factor of the number and find the greatest of the common factor. जसं आपण करतोय HCF फाइंड करण्यासाठी आपण काय करतो? पहिले लिस्ट बनवतोय. कशाची? दोन्ही नंबरच्या कॉमन फॅक्टरची. मग त्या फॅक्टर मधून आपण काय करतो? कॉमन फॅक्टर काढतो. आणि कॉमन फॅक्टर मधून जो हायेस्ट असतो, ग्रेटेस्ट असतो, तो HCF येतो. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का? सांगा आताच, म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला घेऊया. ओके, चला आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. तर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 24 सगळ्यांनी नोटबुक ओपन करा आणि नोटबुक मध्ये सॉल्व करायचं. ओके, चला. फाइंड द HCF ऑफ फॉलोइंग नंबर्स. ओके, आता आपल्याला HCF फाइंड आउट करायचंय. फर्स्ट नंबर आहे 45 आणि 30. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करा सगळ्यांनी. 45 आणि 30. चला, फॅक्टर काढा पटकन 45 आणि 30 चे, आणि नंतर कॉमन फॅक्टर काढा आणि HCF काढा. सॉल्व करून झाल्यावर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके, चला पटकन. सगळ्यांनी सिस्टमॅटिक सॉल्व करायचंय. सगळ्यांनी लिहायचंय फॅक्टर ऑफ 45, the factor of 30, नंतर कॉमन फॅक्टर, and then highest common factor, HCF equal to. ओके, झालं सगळ्यांचं कम्प्लीट? ओके, चला सांगा मला काय आलंय हायेस्ट कॉमन फॅक्टर? 15. हायेस्ट कॉमन फॅक्टर इज अ 15. व्हेरी गुड. सगळ्यांचं आलंय का 15? 1, 5, 15. हायेस्ट कॉमन फॅक्टर इज अ 15. ओके, तर मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते बोर्डवर. क्वेश्चन काय होता? 45 and 30. ओके, काय क्वेश्चन होता? 45 and 30. ओके, आता पहिले 45 चे फॅक्टर्स काढूया आपण. चला, सुरुवात कुठून करायची? 1 पासून. 1 नी जातो, 2 नी जातो का? नाही जात. 3 नी जातो. 4 + 5 काय होतात? 9 होतात ना. तर 9 हे 3 च्या टेबल मध्ये आहेत, तर 3 नी जातो. नंतर कशाने जातो? 5 नी. कशाने? 5 नी. नंतर 9 नी. ओके, नंतर 15, नंतर
45. ओके, 9च्या टेबलमध्ये येतात ना 9 5 जार 45, नंतर 15 3 जार 45 आणि 45 1 जार 45. ओके, तसंच 30 ला कशा कशाने जातो, 1 नी जातो, 2 नी जातो, 3 नी सुद्धा जातो, 5 नी जातो, 6 नी जातो, 10 नी, 15 अँड देन 30. ओके, कळालं? सगळ्यांच्या फॅक्टर्स बरोबर आल्यात का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांचे राईट आलेत कॉमन फॅक्टर, सॉरी फॅक्टर्स सगळ्यांचे बरोबर आलेत का? ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, त्यातला कॉमन फॅक्टर काढायचा आहे CF. ओके, काय कॉमन फॅक्टर येणार, 1 3 5 15. ओके, काय आलंय, 3 5 अँड 15. ओके, कॉमन फॅक्टर आले. आता सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट हायेस्ट कॉमन फॅक्टर कुठला आहे, 15. तर HCF इक्वल टू 15. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 2. त्याच्यामधला नेक्स्ट काय, कुठले नंबर्स आहेत, 16 आणि 48. चला सगळ्यांनी सॉल्व्ह करा, 16 आणि 48 चे करा. झालं सगळ्यांचं सॉल्व, 16 आणि 48. 16 चे फॅक्टर्स काढा सगळ्यांनी. 16 ला कशा कशाने हे जातो, डिवाइड होतं, नंतर 48 ला कशा कशाने डिवाइड होतं ते काढा. ओके, तर काय आलं सगळ्यांचं हायेस्ट कॉमन फॅक्टर, ट्वेल्व की 16, काय आलंय, हायेस्ट कॉमन फॅक्टर इज अ 16. 16 आलंय. 12 कसा, सगळ्यांचं आलंय 16, चॅट बॉक्स मध्ये सांगा एकदा मला. ओके, बघा बोर्डवर काय नंबर्स होते, 16 अँड 48. तर 16चं काय फॅक्टर्स, 1 2 4 8 अँड 16. ओके, 48 चे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, 1 2 3 4 6 8 12 16 देन 24 पण आहेत आणि 48 पण आहेत. ओके, आता कॉमन फॅक्टर कुठले कुठले आहेत बघा, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 16 आहे. ओके, 1 2 4 8 अँड 16. आता याच्यामध्ये हायेस्ट कुठला आहे, 16. तर HCF काय होणार, HCF 16 इज अ HCF. ओके, सगळ्यांचा राईट आलाय का?
ओके, व्हेरी गुड. देन आता क्वेश्चन नंबर त्याच्यातला थर्ड एक्झाम्पल बघा. $39 and $25. चला ह्याचे फॅक्टर काढा. 39 and 25. चला 39 and 25 सॉल्व करा. झालं सगळ्यांचं सॉल्व करून 39 and 25. ओके, तर काय आलंय कॉमन सॉरी हायेस्ट कॉमन फॅक्टर. काय आलंय कॉमन हायेस्ट कॉमन फॅक्टर 1. व्हेरी गुड. तर सगळ्यांचं आलंय का हायेस्ट कॉमन फॅक्टर 1. ओके, तर बघा इथे काय होणार. 39 चे कुठले कुठले फॅक्टर्स येणार. चे कुठले कुठले फॅक्टर्स येणार. 39, 1, 3, 13 and 39. ओके, 25 चे कुठले कुठले येणार. 1, 5 and 25. आता कॉमन फॅक्टर कुठले कुठले आहेत. 1 आहे, 1च आहे फक्त. आणि HCF पण काय येणार मग, एकच फॅक्टर आहे तर 1च येणार. ओके, कळालं सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 120 and 144 चे काढा चला फॅक्टर. 120 and 145. चला, आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा. 120 and 144. झाले का सगळ्यांचे फॅक्टर शोधून. ओके, पटापट काढा. बघा नंबर मोठा आहे तर त्याचे फॅक्टर सुद्धा जास्त येणार आहेत. चला मी सांगते बोर्डवर. बघा नंबर काय 120. ओके,
तर 120 काय काय फॅक्टर येणार 1 2 सुद्धा येणार 3 4 5 6 8 10 12 15 20 24 30 40 then 60 then 120 ओके आता 140 चे बघा 1 2 3 4 6 येणार 8 9 12 16 18 24 सुद्धा येईल 36 येईल 48 येईल देन 72 येईल देन 144 येईल ओके सगळ्यांचे आले का फॅक्टर्स बघा जसे डिजिट नंबर डिजिट मोठे आहे तसे फॅक्टर सुद्धा मोठे आहेत 144च आहे सॉरी 144 ओके तर सगळ्यांचे फॅक्टर्स बरोबर आलेत का ओके आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर बघा पहिले कुठले कुठले कॉमन फॅक्टर आहे 1 आहे 2 आहे सॉरी 2 2 आहे ओके नंतर अजून काय 3 सुद्धा आहे 4 आहे 6 आहे 8 आहे 12 आहे देन 24 आहे ओके इथेच आपला कॉमन फॅक्टर संपले आणि आता याच्यामध्ये बघा 1 3 सॉरी 1 1 2 3 4 6 8 12 अँड 24 याच्यामध्ये हायेस्ट कुठला आहे 24 तर हायेस्ट कॉमन फॅक्टर काय ना 24 कुठला येणार आहे 24 ओके सगळ्यांचं आलं का 24 जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये हायेस्ट ज्यांचे नाही आले त्यांनी जरा फॅक्टर एकदा चेक करा सगळ्यांनी बघा मोठे नंबर आहेत तर फॅक्टर्स खूप निघणार आहे तर फॅक्टर्स एकदा चेक करा नीट सगळे फॅक्टर्स काढा आणि नंतर कॉमन फॅक्टर काढताना सुद्धा नीट बघा कुठला तुमचा जर सुटला मिस झाला तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा आन्सर रॉंग येऊ शकतो ओके ओके तर आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काय भेटलाय 24 चला आता नेक्स्ट 6 वाला क्वेश्चन सॉल्व्ह करा त्याच्यातलाच 6 वाला कुठला क्वेश्चन आहे 81 अँड 99 चला सॉल्व्ह करा पटकन 81 चे काढा फॅक्टर्स अँड 99 चे सुद्धा फॅक्टर्स काढा एटी वन चे फॅक्टर आणि 99 चे फॅक्टर काढा झाले सगळ्यांचे काढून ओके तर सांगा हायेस्ट कॉमन फॅक्टर कुठला आलाय 81 आणि 99 चा येस व्हेरी गुड 9 आलाय कुठला आहे 9 सगळ्यांचा आलाय का 9 हायेस्ट कॉमन फॅक्टर सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये ओके व्हेरी गुड म्हणजे सगळ्यांना कळतंय कसे फॅक्टर्स काढायचे आणि कसं हे
करायचंय. तर बघा 81 चे काय काय फॅक्टर्स आले असतील तुमचे? 1 आला असेल, 3 आला असेल, 9 आला असेल, 27 आला असेल आणि 81 आला असेल. 99 चे कुठले फॅक्टर्स आहे? 1, 3, 9, 9, 11, 33 अँड 99. ओके. आता याचा CF कुठले कुठले आहेत कॉमन फॅक्टर? 1 आहे, 3 आहे, 9 आहे. 1, 3, 9. ओके. आणि याच्यामध्ये हायेस्ट कुठला आहे? 9. HCF इज अ 9. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? ओके. तर तुम्हाला होमवर्क मध्ये काय आहे आज? आपण हे जे सॉल्व केले ते सुद्धा परत घरी सॉल्व करायचे. ओके. तर होमवर्क मध्ये काय आहे तुम्हाला आज? इथे जे दिसतंय तुम्हाला वरती तुमचं जे डिव्हिडंड डिव्हायजर लिहायचं राहिलंय ते तुम्ही कम्प्लीट करायचंय. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 23 परत सॉल्व करायचंय कम्प्लीट. नाहीतर तुम्ही बोलणार आता सॉल्व झालाय तर सॉल्व नाही, असं नाही. परत कम्प्लीट सॉल्व करायचं, त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. परत प्रॅक्टिस सेट 24 मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, ओनली फाइंड द HCF, ते काय करायचे तुम्ही सगळे सॉल्व करायचे. 10च्या 10 सगळ्यांनी परत फर्स्ट पासून 10 पर्यंत सगळे सॉल्व करायचे. ओके. कळालं सगळ्यांना? आणि जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ते तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये मी एक्सप्लेन करेन. आता सध्या तुम्ही हे जे फर्स्ट क्वेश्चन आहे HCF काढायचा तो सुद्धा फक्त काय करा, सॉल्व करा. ओके. तर आज सांगा, आणि आता सांगा मला सगळ्यांना टेस्ट कशी वाटली? सगळ्यांनी टेस्ट दिली का? 6th स्टँडर्ड सगळ्यांनी टेस्ट दिली आहे का? सांगा आता मला. सबने टेस्ट दी? कशी होती टेस्ट? इझी होती का? सगळ्यांना मार्क्स किती पडले जरा सांगा प्रत्येकाने नाव टाकून. ओके. 12 out of 15, 12 out of 13 out of 15. ओके. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम हे लक्षात ठेवायचंय, टेस्ट ही ओनली 25 मिनिट्सची असते, तर याच्याने सॉल्व करायचंय. ओके. तर मला सांगा क्लासमध्ये मराठी मीडियम आहे का कोणी? मराठी मीडियम सुद्धा आहेत क्लासमध्ये की सगळे सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम आहे? मराठी मीडियमचं कोण आहे त्यांनी नाव टाका जरा. मराठी मीडियम जे कोणी असते त्यांनी नाव टाका जरा चॅट बॉक्स मध्ये. मराठी मीडियम साठी कोणतरी यस म्हटलं. सारिका मोठे, तुम्ही मराठी मीडियम मध्ये आहेत का जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके, तेच मी विचारते मराठी मीडियम मध्ये कोण आहेत का? सेमी मध्ये आहे तर सेमी मध्ये सगळ्यांना इंग्लिश जो मॅथ्स असतो तो इंग्लिश मध्येच असतो. ओके. तर मराठी मीडियमचं काही कोणच नाहीये. ओके. तर सगळ्यांना कळालं आजचा जे HCF आपण शिकलो ते सगळ्यांना कळालं का? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. कोणाला काही डाऊट आहे? ओके. तर तुम्हाला मी होमवर्क सुद्धा सांगितलंय, तर सगळ्यांनी होमवर्क करायचंय. सगळे क्वेश्चन परत सॉल्व करायचे. जे मी इथे सॉल्व करून घेतले ते सुद्धा परत सॉल्व करायचे. ओके.
आणि जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय मॅम. बाय. सब बाय लोग क्लास मॅम. लेफ्ट कीजिए. ओके बाय बाय टीचर. बाय बाय मॅम. बाय बाय टीचर. बाय बाय मॅम. बाय. क्लास लेफ्ट करा पटकन. दीपाली पंडित क्लास लेफ्ट करा. दीपाली पंडित क्लास लेफ्ट करा पटकन. क्लास लेफ्ट करा. दीपाली पंडित कोण आहेत?